महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. गंगापूर हत्याकांडाचा उलगडा. काही तासांत फरार संशयित अटकेत. रेल्वे स्थानकातून नाट्यमय पकड. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी याबाबत दिली माहिती. नवापूर तालुक्यातील गंगापूर परिसरात महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी जलद आणि नियोजनबद्ध कारवाई करत अवघ्या काही तासांत मुख्य संशयिताला अटक केली आहे. 24 फेब्रुवारी रोजी संबंधित महिला घरातून बाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांनी विसरवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. उपलब्ध माहिती व फिर्यादीप्रमाणे गंगापूर येथील मनील छगन नाईक उर्फ टायबू याच्यावर संशय निश्चित झाला. घटनेनंतर तो गावातून फरार झाल्याचे समजताच पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ सूचना देत संशयितास ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र साबळे यांच्या पथकाने तपास वेगात सुरू केला. दरम्यान संशयित चिंचपाडा रेल्वे स्थानक परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे सापळा रचत पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि नवापूर रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली असून चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. या तपासाला योग्य गती देण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, फॉरेन्सिक लॅबची टीम तसेच स्वान पथक यांनी घटनास्थळी भेट देत महत्त्वाची मदत केली. तांत्रिक तपास, पुरावे संकलन आणि शास्त्रीय विश्लेषणाद्वारे तपासाची दिशा अधिक स्पष्ट करण्यात आली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती तसेच संबंधितांच्या जबाबांची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर. नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक, नंदुरबार. दिनांक 24 फरवरी 2026 रोजी संध्याकाळी उशीर दरम्यान गंगापूर गाव, तालुका नवापूर, पोलीस स्टेशन विसरवाडी अंतर्गत एका 55 वर्षीय महिलासोबत लैंगिक अत्याचार करून त्यास गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्या अनुषंगाने सदर महिले स्थानिक नागरिकांनी व पोलिसांच्या मदतीने दवाखान्यात दाखल करण्यात आला होता. परंतु उपचारादरम्यान आणि पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना चेक करून त्यांना मृत्यू घोषित केला. त्या अनुषंगाने विसरवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम क्रमांक 116/2026 हा भारतीय न्याय संहिता कलम 103 व 66 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील जे आरोपी होते त्यांच्याबाबत गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने मिळालेली माहितीनुसार त्यांना रेल्वे परिसरातून डिटेन करून त्यांना अटक करण्यात आली होती. याच्यामध्ये एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचं वय अंदाजन 23 ते 25 दरम्यान आहे आणि पुढचा तपास याच्यामध्ये सुरू आहे. आरोपीबाबत काही गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने त्यांचे ठिकाणाबाबत माहिती मिळाली होती. त्याचबरोबर त्या आरोपी जो संशयित होता त्यांची जे काही वागणूक आणि त्यांचे जे मुवमेंट होता त्याच्याबद्दल काही गावकऱ्यांनी त्यांना बघितले होते आणि त्या अनुषंगाने त्यांना आयडेंटिफाय करून आपण त्यांना अटक केलेली आहे.